Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. जालना लोकसभा मतदारसंघातून यंदा खरं तर अटीतटीची लढत पाहायला मिळते। 5 वेळा लोकसभेमध्ये खासदार म्हणून राहिलेले रावसाहेब दानवे हे भाजपकडनं तर कल्याण काळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। आपल्यासोबत कल्याण काळे स्वतः आहेत, पत्नीने त्यांचं औक्षण केलेलं आहे। यंदाची निवडणूक कशी वाटते? विजयाची तुम्हाला हमी वाटते का? निश्चितच यावेळेची निवडणूक मतदार बांधवांनी हातात घेतलेली आहे आणि निश्चितपणाने ते यावेळेला माझ्या बाजूने कौल देतील, महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देतील आणि मी विजयी होईल याची मला खात्री आहे। खरं तर 2009 साली देखील तुम्ही लोकसभेची निवडणूक लढलात, अटीतटीची संपूर्ण निवडणूक झाली, 8,500 मतांनी तुमचा त्यावेळेस पराभव झाला। यंदा पुन्हा तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढण्याकरता संधी मिळालेली आहे, समोरचा उमेदवार देखील तोच आहे। यंदा तुम्ही त्याला बीट करणार का, त्यांना हरवणार का, किती विश्वास आहे? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। 100% मला विश्वास आहे यावेळेला मी त्यांना हरवणार। त्याचं कारण असं आहे की या राज्यातला किंबहुना या जालना जिल्ह्यातला जो मतदार आहे तो प्रचंड नाराज आहे। त्याचं कारण आहे की त्या बिचाऱ्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, मुलांना नोकऱ्या नाही, महिला सुरक्षित नाही, या सगळे कारणामुळे प्रचंड चीड आणि नाराजी या सरकारबद्दल किंबहुना या 25 वर्षे राहिलेल्या खासदारांबद्दल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 100% जीत यावेळेला निश्चितपणाने माझी होईल याची मला खात्री आहे। जालना मतदारसंघ खरं तर हा संपूर्ण मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेलं होतं। मनोज जरांगे पाटील यांनी देखील अंबडमधून संपूर्ण आपल्या आंदोलनाला सुरुवात केलेली होती, त्यानंतर त्याचं लोन संपूर्ण मराठवाड्यात पेटलेलं पाहायला मिळतंय। यंदा या संपूर्ण मराठा आरक्षणाचा फायदा तुमच्या सगळ्या निवडणुकीमध्ये कुठेतरी होताना तुम्हाला वाटतंय का ह्या सगळ्या संदर्भात? निश्चितच जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने समाजाची भावना आपल्या खांद्यावर घेऊन राज्य सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारने त्याला दाद दिली नाही। स्वाभाविकच गेल्या 2014ला मराठा आरक्षण देण्याचं काम काँग्रेसने त्या काळात केलं होतं, परंतु मधल्या काळात कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि ते आरक्षण मिळू शकलं नाही। आणि आरक्षणाचा प्रश्न एवढा धसास लावण्याचा प्रयत्न केल्यानंतरसुद्धा आरक्षण मिळालं नाही, त्याच्यावर निश्चितपणाने समाज नाराज आहे। आणि एवढंच नाही तर धनगर समाज घ्या, मुस्लिम समाज घ्या, ओबीसी घ्या, सगळे समाज या सरकारवर आरक्षणाच्या प्रश्नावर नाराज आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। तुम्ही म्हणतायत आरक्षणाच्या प्रश्नावरती नाराज आहे, पण 10% आरक्षण सरकारने दिलेलं आहे आणि ते आम्ही कायद्यानिशी टिकवून ठेवू या संदर्भातला प्रचार प्रसार होताना पाहायला मिळतोय। मोदीजींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा, त्याच अनेक दिग्गजांच्या सभा ज्या आहेत त्या तुमच्या जालना मतदारसंघामध्ये लागलेल्या होत्या। खरं सांगायचं म्हणजे आतापर्यंत अनेकदा मराठा समाजाला आरक्षण देऊ असं म्हणून सगळ्यांनीच त्याची फसवणूक केली असं मी म्हणेल। तुम्ही बघा ना, धनगर समाजालाही पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतली होती, झालं का? यांच्यावर भरोसा राहिला नाही। यांनी आतापर्यंत एवढी जुमलेबाजी केली ना, आता यांच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही आणि म्हणून याही वेळेला त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळे निश्चितपणाने बदल हा अटळ आहे। एक शेवटचा प्रश्न, खरं तर 4थ्या टप्प्याची निवडणूक होते, काँग्रेस कुठेतरी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं। काँग्रेसच्या बाजूने संपूर्ण राजकीय वातावरण जे आहे ते पेटलेलं पाहायला मिळतं। प्रियंका गांधी देखील नंदुरबारमध्ये येऊन गेल्या, त्यांच्या सभांना देखील प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे। यंदा काँग्रेसमध्ये ती नवचेतना, ऊर्जा जी आहे ती निर्माण झालेली आहे। निश्चितपणाने आमचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेबांनी जी भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा काढली, त्यानंतर लोकांमध्ये एक परिवर्तन मला पाहायला मिळालं, ते म्हणजे नाही
काँग्रेसच या देशाला निश्चितपणाने तारू शकेल, सर्व जाती धर्माला घेऊन चालू शकेल. आणि राहुल गांधी साहेबांनी किंबहुना मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आणि आदरणीय सोनिया गांधींनी शरद पवार साहेबांच्यासारखे मोठे नेते, आदरणीय उद्धव साहेबांसारखे मोठे नेते, किंबहुना राज्यातले आणि देशातले सर्व मोठे नेते एकत्र केले, सर्व पक्ष एकत्र केले आणि महाविकास आघाडी तथा इंडिया गठबंधन केलं. त्यामुळे निश्चितपणाने यावेळेला देशामध्ये सरकारसुद्धा इंडिया आघाडीचं येईल, अशा पद्धतीचं वातावरण देशातही आणि राज्यातही. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. कल्याण काळे जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पत्नीने त्यांचं औक्षण केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते राहत आहेत आणि थोड्याच वेळात मतदान देखील करणार. यंदा 25 वर्ष सलग असलेल्या खासदाराचा पराभव जो आहे तो माझ्याकडनं अटळ आहे, असं देखील त्यांचं म्हणणं त्यांनी आपल्यासोबत मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.